बॅटर एकीकडे दर्शन अहिरे आहे तर दुसरीकडे जयेश घरत. गुरुदत्त मनवेलपाडा आयोजित मनवेलपाडा प्रीमियर लीग आपल्याला पाहायला मिळते. गुरुदत्त क्रिकेट क्लब आयोजित एक भव्य दिव्य असं हे सामने क्रिकेटचा महासंग्राम आपल्या भेटीला येत असताना पर्व 5व्यामध्ये आपण पाहतोय. पहिल्या वर्षीचा चॅम्पियन टीम रेहांत दुर्गेश 11, दुसऱ्या वर्षामध्ये आपण आलो ज्या ठिकाणी टीम तेजस 11, तिसऱ्या वर्षात टीम सायबा, चौथ्या वर्षामध्ये पुन्हा एकदा टीम रेहांत दुर्गेश 11 आतापर्यंत चॅम्पियन राहिले आणि हा चॅम्पियन संघ आता पुन्हा एकदा ग्रुप सी मधील तिसरी मॅच खेळण्यासाठी सज्ज आहे. समोरचा संघ ज्या संघाने आतापर्यंत प्रभावित करून सोडलं, एका मोठ्या जुन्या जाणत्या संघाला पराभूत केलंय असा गुरुदत्त मनवेलपाड्याचा संघ. सामन्याला सुरुवात नाणेफेकीचं कॉल जिंकून प्रथमतः फलंदाजी स्वीकारलेलं एक आगळं वेगळं असं डिसिजन दुर्गेश 11 संघाकडून आपण पाहतोय. सामन्याला सुरुवात रोहन पाटील डिफेन्सिव्ह मोडमध्ये सिंगल धाव घेतली जाते. जयेश घरत आहे वसई तालुक्याच्या पंचकृषीमधील एक मोठा फलंदाज ज्याचा एक अंडरम क्रिकेटमध्ये मोठा फॅन बेस देखील आपण पाहतोय हा खेळाडू. तर दुसरीकडे रोहन पाटील यावेळेला अतिरिक्त धाव यस पंच हात हवेत अर्थातच अतिरिक्त धाव धाफळकामध्ये ऍड. उजव्या एसटीच्या बाहेर गेलेला चेंडू दर्शन अहिर आहे हा देखील एक हार्ड हिटर म्हणून नेहमीच ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं. डिफेन्सिव्ह मोडमध्ये खेळतोय. 2 चेंडूंचा पहिला खेळ ज्या ठिकाणी धावसंख्या 3 धावा धाफळकावर येत आहेत. मनीष घरत आहे क्षमासावी चांगलं क्षेत्ररक्षण केलं जातं. सिंगल धाव धाफळकामध्ये ऍड. पहिल्या 3 चेंडूमध्ये 4 धावा धाफळकावर येत असताना 2 सलामीवर बॅटर आतापर्यंत एक संथ गतीने सुरुवात करून देत असताना आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा पुश करो खुश रहो. पहिल्या 4 मध्ये 5 धावा धाफळकावर येत असताना ज्या प्रकारची गोलंदाजी हाताळली जाते, सुरेख लाईन लेन टप्पा सर्व काही ज्यावेळेला टप्पा हाताळतोय आणि त्यानंतर अगदी हातभर वळण घेत असताना रोहन पाटीलचा चेंडू आपण पाहतोय. पुन्हा एकदा खालवर राहिलेले चेंडू वैभव पाटील. यावेळेला थोडीशी कुठेतरी घाई होते. सिंगल धाव. शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी. पहिलं षटक मार्गस्थ आतापर्यंत 6 धावा धाफळकावर. पुन्हा एकदा डिफेन्सिव्ह मोडमध्ये खेळला अल्केश पाटील. दुसरीकडून नडतोय झडतोय प्रयत्न चांगला करतोय परंतु सिंगल धाव सहज आणि सोप्यारित्या. पहिल्या 6 मध्ये 7 धावा आतापर्यंत धावफलकार आपल्याला पाहायला मिळतात. आजच्या शुभ दिनी आणि ओपनिंग सेरेमनी आपण पाहायला गेलं तर मान्यवर आमच्या सोबतीनं लाभले होते. ते विनोददादा पाटील असतील, आशू पाटील, रोहित पाटील, सुरेश पाटील, किरण पाटील यांच्या शुभ हस्ते आज श्रीफळ वाढलं गेलं. इष्ट्यांचं पूजन करत असताना खेळपट्टीचं पूजन केलं जात आहे आणि त्यानंतर आज ही स्पर्धा खऱ्या अर्थानं सुजलाम सुफलामरित्या आतापर्यंत पार पडत असताना पाहायला मिळते. ग्रुप सी मधील दुसरी मॅच आपल्या भेटीला येत असताना पाहायला मिळत आहे. चांगलं क्षेत्ररक्षण रोहन पाटील उंच तगडा ताकदवान फलंदाज
एक गोलंदाज, एक अष्टपैलू खेळाडू, परंतु ज्या प्रकारचं क्षेत्ररक्षण केलं जात आहे अगदी पहाडासारखं आतापर्यंत उभे आहेत. ऑन साईडच्या दिशेनं 4 खेळाडू, ऑफ साईडच्या दिशेनं 4 खेळाडू आणि हा चेंडू 2 खेळाडूंना भेदून जातोय सीमारेखा पार. जयेश घरतचा ज्या प्रकारचा बॅट स्विंग आहे, 2 खेळाडूंना भेदून चेंडू सीमारेखा बाहेर सहज आणि सोप्याने जात असताना हॅलो 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 चेक हॅलो पुन्हा एकदा त्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा चेंडू जातोय सीमारेखा पार 4 धावांसाठी. रचित आतापर्यंत थोडासा प्रेशर मध्ये आहे, कारण सामोरा जाणारा खेळाडू जयेश घरत आहे. जयेश घरत आज स्वतःला म्हणतोय कि राज तो हमारा हर जगह पे है, पसंद करने वालों के दिल में और नापसंद करने वालों के दिमाग में. आणि तशा प्रकारचा आतापर्यंत खेळ देखील करतोय. ज्या प्रकारचा खेळ राहिलाय, लगातारचा दुसरा बॅक टू बॅक आणि त्यानंतर सिंगल धाव. अच्छे का सन्मान करो, बुरे का अपमान करो, ये क्रिकेट की रणनीती आहे. आणि ह्या रणनीतीवर साजेसा खेळ करत असताना जयेश घरत सारखा खेळाडू आतापर्यंत 18 धावा धावफलकावर 1.4 चेंडूंचा खेळ. रचित थोडासा कुठेतरी महागडा पडला जातोय. दुसरीकडून दर्शन अहिरे सिंगल धाव घेत असताना संथ गतीने सुरुवात दर्शन अहिरेकडून राहिले. 19 धावा, 19 शेवटचा चेंडू. 1.5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ. डिफेन्सिव्ह मोडमध्ये खेळला जातोय. सिंगल धाव घेतली जाते. पहिल्या 12 चेंडूंचा खेळ, ज्या ठिकाणी धाव संख्या धावफलकावर 20. थँक्यू डीजे. 12 चेंडूंचा खेळ, 20 धावा आतापर्यंत धावफलकावर. काहीतरी परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला जातोय, म्हणजे अखेरचं षटक हाताळणारा गोलंदाज मनीष घरत यावेळेला द्वितीय षटक हाताळण्यासाठी पुन्हा एकदा तोच प्रयत्न. काहीतरी वेगळं केलं जात आहे, कारण सामोरा आहे जयेश घरत, दर्शन अहिरे. असंच जगाला आयुष्याचा चित्रपट मित्रांनो, की पुन्हा इथे वन्स मोर नाही. एकदा का श्वास थांबला तर 13 दिवसाचं दुःख. त्यामुळे क्रिकेटचं मैदान आहे. इथे स्वतःच्या फोटोवर जोपर्यंत हार चढत नाही ना, तोपर्यंत ह्या क्रिकेटच्या मैदानामध्ये हार मानायची नाही. आणि हे प्रयत्न जयेश घरत नसेल, दर्शन अहिरे असेल, त्या प्रकारचा प्रयत्न आतापर्यंत 22 धावा, 2.2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ. पुन्हा एकदा तोच प्रयत्न. जतीन पाटील आहे यावेळेला. थोडासा फंबल होतोय. सिंगल धाव सहज आणि सोप्यारित्या धावफलकामध्ये ऍड. जयेश घरत या खेळाडूचा पुन्हा पुन्हा उल्लेख करावासा वाटतंय. आज प्राऊड ऑफ वसई तालुका अंडरम क्रिकेटमधून मला का ओळखलं जात आहे हे स्वतःला सिद्ध करत असताना अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये एक चॅम्पियन असा खेळाडू आपण पाहतोय. तो दुसरीकडून दर्शन अहिरे यावेळेला थोडासा कुठेतरी खेळाडू लेझी होतोय का, आणि त्याचं रूपांतर 4 धावेत. सत्तावीस धावा धावफलकावर. 3.2 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ. पुन्हा एकदा लोअर फुलटचा चेंडू. 2 खेळाडू फंबल, सिंगल धाव. 28 धावा आतापर्यंत धावफलकावर. थोडासा कुठेतरी अग्रेसिव्ह आहे रोहन पाटील. सिंगल धाव घेतली जाते. सिंगल धावेने आतापर्यंत 28 धावा, 5 चेंडूंचा खेळ. धावफलकावर आपण पाहतोय ज्या प्रकारची धावा धावफलकावर लगावल्या जातात. 28 धावा, शेवटचा चेंडू. दुसरीकडून देखील तितकीच मोठी स्टारकास्ट आहे जतीन पाटील, ज्या खेळाडूला आपण नेहमीच पाहतो आणि जो खेळाडू
कोणत्याही क्षणाला कोणत्याही सामन्यामध्ये कधीही सामना उद्ध्वस्त करून ठेवू शकतो असा मोठा खेळाडू आपण पाहतोय. बोगस या नावाने भरपूर असा प्रेम मिळतोय तो खेळाडू दुसरीकडे 29 3 षटकांचा खेळ 29 धावा धावफलकावर आतापर्यंत. परंतु जयेश घरत ज्या प्रकारची आतापर्यंत फलंदाजी केली जाते वैयक्तिक 10 चेंडू 16 धावेंवर आज जयू खेळत असताना स्वतःला मैदानामध्ये सिद्ध करण्याचा प्रयत्न केला जातोय. जयू आज स्वतःला म्हणतोय की संकटांच्या वाटेवरती चालायचं आहे मला, पाहिलेल्या स्वप्नांच्या क्षितिजापर्यंत धावायचं आहे मला, खेळताना संघर्ष हा मैदान आज मला करायचा आहे आणि स्वतःच्या रेहांत दुर्गेश 11 संघाला आज जिंकून द्यायचं आहे मला. हा प्रयत्न जयेश घरत यांचा आपल्याला पाहायला मिळतोय. त्याला माहिती आहे यावेळेला खऱ्या अर्थानं चिका विकास धसकर कुठेतरी थोडासा दुखापतीमध्ये आहे आणि एकाकी झुंज घेत असताना जयेश घरत पाहतोय. शेवटचं षटक कुमार गावड. येणारे 6 चेंडू कशा प्रकारे हाताळेल कारण सामोरा आहे जयेश घरत. पुन्हा एकदा तीच चुकी, थोडासा फंबल, अतिघाई, संकटात नाही जातोय चेंडू सीमारेखा बाहेर. (33) 33 धावा संपूर्णतः आज डगआउट मध्ये आपण पाहायला गेलं तर गुरुदत्त क्रिकेटला थोडासा कुठेतरी चिंतेत आहे कारण समोर अंडरम क्रिकेटचा शेर हा लहरामध्ये आहे. पुन्हा एकदा तोच प्रयत्न. जयेश घरत आणि जयेश घरत आज मैदानामध्ये एक मोठा फॅन बेस आहे. हा प्रेक्षक राजा आज खऱ्या अर्थाने जयेश घरतची खेळी पाहण्यासाठी आज तुडुंब मैदानात गर्दी. हे क्रिकेटचं एक आगळा वेगळा सोहळा आपण पाहतोय. एक क्रिकेटचा महासंग्राम म्हणून ज्याच्याकडे नेहमीच पाहिलं जातोय ती MPL ची स्पर्धा. पहिला गडी बॅक टू द डगआउट धावचीच्या रूपानं दर्शन आहे. रे 33 धावा अजून देखील येणारे 3 चेंडूंचा खेळ बाकी. पुन्हा एकदा कुठल्याचा चेंडू 2 खेळाडूंना भेदून पुन्हा एकदा चेंडू जातोय सीमारेखा पार. 4 धावा. आज जयेश घरत आज स्वतःला म्हणतोय की ना संघर्ष ना तकलीफ है, फिर क्या मजा जीने में, अरे तूफान भी रुक जाएगा जब लक्ष्य रहेगा सीने में. पसीनों के शाही से लिखे पन्ने कोरे नहीं होते और जो करते हैं मेहनत उनके सपने कभी अधूरे नहीं होते. ज्या प्रकारची फलंदाजी करतोय पुन्हा एकदा तोच मैदानाला अक्षरशः आज आग लावत असताना जयेश घरत पाहायला मिळतो. सिंगल धावेने स्ट्राईक रोटेट केली जाते. शेवटचा चेंडू मयूर घरात असेल. 39 धावा आतापर्यंत धावफलकावर. आणि अंडरम क्रिकेटचं ना हे एक कमीत कमीत मैदानामध्ये आणि कमीत कमीत जागेमध्ये जास्तीत जास्त आनंद देणारा खेळ कोणता असेल तर तो अंडरम क्रिकेट असेल. आणि हाच अंडरम क्रिकेट आज आपण पाहतोय. शेवटचा चेंडू निर्धाव चेंडू येतोय. शेवट या ठिकाणी गोड होते. 24 चेंडूंचा खेळ होतोय समाप्त. 39 धावा धावफलकावर आणि येणाऱ्या 24 मध्ये 40 धावेंचा आव्हान धावफलकावर पाहायला मिळेल. तोपर्यंत येतोय पुन्हा एकदा डीजे मॅनच्या दिशेने. त्यानंतर पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने वळतोय. सानवी 11 वसईचा संघ विरोधामध्ये टीम सायबा. आपण टॉस की बॉसच्या दिशेने या. चला टॉस की बॉसच्या दिशेने या. सानवी 11 वसई संघ टीम सायबा. आदरणीय सन्माननीय मितेश दादा पाटील यांच्या शुभ हस्ते कॉइन स्विंग केला जाईल, ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय हे टी शर्ट स्पॉन्सर केले गेले आहेत. (9799) अशी ज्यांची ओळख नेहमीच आपण पाहतोय क्रिकेटच्या मैदानात असे मितेश दादा पाटील यांच्या शुभ हस्ते कॉइन स्विंग केला जातोय.
टीम सानवी इलेव्हन वसई विरोधामध्ये टीम सायबा. कॉइन स्विंग केला जातो आणि प्रथमतः कॉइन स्विंग टीम सायबा संघ क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. यापुढील होणारा सामना चालू असणाऱ्या सामन्याच्या दिशेने पुन्हा एकदा वळतोय, जेथे 24 चेंडू 40 धावांचं आव्हान धाफळकर आपल्याला पाहायला मिळेल. रोहित जाधव रोटी गोलंदाजी मार्कवर. 2 सलामीवर बॅटर. दोन्ही खेळाडूंमध्ये तितकीच मोठी क्षमता आहे, परंतु त्या क्षमतेला आता साजेसा खेळ करावा लागेल. येणारे 24 मध्ये 40 धावांचं आव्हान धावफलकावर. कशा प्रकारे टार्गेट सेट केलं जाईल, कशा प्रकारची रणनीती असेल, ही येणारी काय वेळ दर्शवेल. पहिला चेंडू लेग बायच्या रूपाने सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड होत असताना पाहायला मिळतंय. असं म्हटलं जातं ना की जिंदगी का रास्ता इतना आसान नहीं होता, बिना संघर्ष किए कोई मान नहीं होता, और जब तक ना पड़े हथौड़े के घाव ना तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. इसके लिए संघर्ष करना पड़ेगा आणि हे संघर्ष आतापर्यंत जारी असतील. 2 सलामीवर बॅटर जतीन पाटील ह्या खेळाडूकडे यावेळेला संपूर्णतः डगआउट एका आशाभूत नजरेने पाहत असेल त्या प्रकारचा खेळ करावा लागेल. पहिला चेंडू एक बिग हिट सिंगल धाव डिक्लेअरच्या रूपानं धावफलकामध्ये एक ऍड. 2 चेंडू पहिल्या 2 चेंडूमध्ये 2 धावा धावफलकावर येत असताना पाहायला मिळतात. 40 धावांचं आव्हान, एक भलं मोठं आव्हान धावफलकावर सेट केलेलं आहे टीम रेहांत दुर्गेश इलेव्हन अर्नाळाच्या संघानं. कोलवा टप्प्याचा चेंडू ऑन साइडच्या दिशेने पुन्हा एकदा सिंगल धाव. सिंगल धावीने पहिल्या 3 चेंडूमध्ये 3 धावा आतापर्यंत धावफलकावर येत असताना विकास धसकर यावेळेला खऱ्या अर्थानं खेळाडूंना प्रोत्साहित करतो. आज पहिल्यांदा मला वाटतं यष्टी रक्षकाच्या भूमिकेत आपण विकास धसकर यांना देखील पाहतो. खऱ्या अर्थानं थोडासा इंजरीमध्ये आहे आणि त्या कारणास्तव हे क्रिकेटवरचं प्रेम आज मनवेलपाड्याच्या नगरीमध्ये आज गुरुदत्त क्रिकेटला आयोजित मनवेलपाडा प्रीमियर लीगच्या माध्यमातून विकास धसकर यांना देखील पाहतोय. पुन्हा एकदा तोच प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण. रोहित पाटील आहे ज्या ठिकाणी उत्कृष्ट लेदर क्रिकेटर, उत्कृष्ट टेनिस क्रिकेटर आणि आज अंडरम क्रिकेटमध्ये देखील स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न आज रोहित पाटील. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून नेहमीच ज्याच्याकडे पाहिलं जातं तो रोहितला देखील आपण पाहतोय. पहिल्या 4 चेंडूमध्ये 4 धावा आतापर्यंत धावफलकावर. बॅफूट लावून ढकलण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा सिंगल धाव. रोहित पाटील यांचा चेंडू आपण पाहायला गेल्यानंतर ज्या वेळेला जमिनीला गदा म्हणजे खेळपट्टीच्या दिशेने आदळतो आणि त्यानंतर अगदी हातभर वळण घेत असताना पाहायला मिळतोय. 5 चेंडू, पहिल्या 5 चेंडूमध्ये 5 धावा आतापर्यंत धावफलकावर. शेवटचा चेंडूचा खेळ 1 टू गो. लोअर फुलटस, पुन्हा एकदा सिंगल. बॅटच्या रडारमध्ये येत नाही. खऱ्या अर्थानं जतीन पाटील जर का अजून देखील येणाऱ्या 18 चेंडूमध्ये मैदानामध्ये राहिला तर मात्र दृश्य काही वेगळं असं पाहायला मिळेल. त्या खेळाडूमध्ये क्षमता आहे, त्या खेळाडूमध्ये टॅलेंट आहे आणि तो खेळाडू खऱ्या अर्थानं मॅच विनिंग देखील बऱ्याच वेळा आपण पाहिलं असेल. VPL सारखी स्पर्धा, VPL सारख्या स्पर्धेमध्ये आपण पाहायला गेलं तर वसई विरार अंडरम बॉक्स स्पर्धेत एक मानाची, प्रतिष्ठेची, सन्मानाची स्पर्धा आणि त्या सन्मानाच्या स्पर्धेमध्ये बेस्ट बॅटरचा किताब घेतला असणारा खेळाडू अर्थातच जतीन पाटील सारख्या खेळाडूला आपण पाहतोय. पहिल्या 6 चेंडूमध्ये 6 धावा. अजून देखील येणाऱ्या 18 चेंडूमध्ये 34 धावा धावफलकावर लगावायच्या आहेत. नवीन गोलंदाज समीर कदम ह्या खेळाडूने देखील अनेक वर्ष सातत्यानं टीम दुर्गेश इलेव्हन, रेहांत दुर्गेश इलेव्हनसाठी एक मोठा कारनामा केलाय. एक मोठा गोलंदाज म्हणून नेहमीच आपण समीरला देखील पाहतोय, परंतु जतीन पाटील आतापर्यंत थोडासा कुठेतरी आपण पाहायला गेल्यानंतर डोकादुखी ठरते. जतीन यावेळेला मैदानात राहणं तितकंच गरजेचं आहे. एक हार्ड हिटर म्हणून गुरुदत्त मनवेलपाडा संघाकडून नेहमीच ज्याच्याकडे पाहिलं जातं तो जतीन आहे. दुसरीकडे अतिरिक्त धावा येतात. अतिरिक्त धावेने आतापर्यंत 8 धावा धावफलकावर. कानमंत्र दिलं जातंय का? परंतु असं म्हटलं जातं ना, पराभवाने मित्रांनो माणूस संपत नाही. प्रयत्न सोडतो तो मात्र नक्कीच संपतो.
म्हणून कठीण का स्वतःला सांगा की शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलं नाही आणि ही शर्यत लढावं लागेल. आज कठीण का स्वतःला लढावं लागेल, स्वतःला सिद्ध करावं लागेल आणि ही सर्व क्षमता जतीन पाटील सारख्या खेळाडूमध्ये आहे. आतापर्यंत धावफलक 9 धावा, धावफलकावर 2 चेंडूंचा पहिला खेळ होतोय. 9 धावा धावफलकावर चांगली सुरुवात आहे. 40 धावेंचं टार्गेट आहे, परंतु अल्केश पाटील यांना देखील यावेळेला एक्सेलेटरवर पाय द्यावा लागेल. चांगला गॅदर केला जातोय. चेंडूला पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. प्रत्येक निर्धाव चेंडू हा गुरुदत्त मनवेलपाडा संघासाठी थोडासा कुठेतरी डोकंदुखी ठरत असेल. पुन्हा एकदा तोच प्रयत्न, परंतु यावेळेला चेंडू जातो. हा प्रेशर होता, हा दबाव होता आणि हा दबाव वर येतोय. मर्यादित क्षेत्राच्या बाहेर गेलेला षटकार. एक रंगलेला सामना, रोमांच थरार पदाळाली, त्या संघर्ष नाट्य तुंब युद्ध सर्व काही ह्या सामन्यामध्ये पाहायला मिळतंय. कारण आपण पाहतोय गुरुदत्त क्रिकेट क्लब आयोजित मनवेलपाडा प्रीमियर लीग पर्व 5. नवीन वर्षातील पहिली स्पर्धा आपल्या भेटीला येत असताना कॅलेंडर इयरमध्ये आपण पाहायला गेलं तरी एक नवीन स्पर्धा आणि क्रिकेटचे एक महासंग्राम म्हणून MPL सातत्याने 4 वर्ष एक सुजलाम सुफलाम रित्या ज्या प्रकारची पार पडली आणि त्यानंतर प्रवेश यंदाच्या वर्षामध्ये आपण पाहतोय 5व्या वर्षामध्ये एक चमचमत्या ट्रॉफी, एक नवीन भव्य दिव्य असं आयोजन, एक खऱ्या अर्थानं प्रेमात पाडणारी अशी ही स्पर्धा आपण पाहतोय. धावसंख्या धावफलकावर 9. 2 षटकांचा खेळ, 9 धावा आतापर्यंत धावफलकावर. येणारे 12 चेंडूमध्ये अजून देखील 31 धावेंची गरज आहे. मयूर घरात जतीन पाटील प्रयत्न करतोय, ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत खऱ्या अर्थानं थोडासा कुठेतरी शांत आहे, प्रयत्न करतोय, परंतु प्रयत्नांना आतापर्यंत यश मिळत नाही. येणाऱ्या 11 मध्ये अजून देखील 31 धावेंची गरज. ज्या प्रकारचं क्षेत्ररक्षण केलं जात आहे, संपूर्णतः एक स्टारकास्ट आपल्याला पाहायला मिळते. मग रोहित असेल, जयेश घरात असेल, विकास धसकर असेल, रोहित पाटीलला आपण पाहतोय, दर्शन अहिरे असेल, समीर कदम असेल, किरण घरात असेल, करण निजाईला आपण पाहतोय, मार्क रॉड्रिगीजला आपण पाहतोय. एक मोठी अशी स्टारकास्ट असणारा हा संघ नेहमीच एक चॅम्पियन संघ म्हणून ओळख आहे ज्या संघाची. आणि मनवेलपाडा प्रीमियर लीग ज्या पाठच्या 4 वर्षांमध्ये 2 वेळा चॅम्पियन ठरणारा संघ अर्थातच रेहांत दुर्गेश 11चा संघ. प्रेक्षकांच्या माहितीसाठी पहिल्या वर्षातील चॅम्पियन रेहांत दुर्गेश 11 संघ, 2ऱ्या वर्षामध्ये आपण आलो तेजस 11, 3ऱ्या वर्षामध्ये टीम सायबा आणि 4थ्या वर्षामध्ये पुन्हा एकदा तोच दबदबा, तेच वर्चस्व गाजवत असताना टीम दुर्गेश 11 संघाला पाहतोय. टीम रिव्ह्यू घेतला जातोय, टेक्निकल टीमची मदत घेतली जाते. पंचांचं डिसिजन काय तर नॉट आउट, सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड होईल का? येस. सामन्याचं पारडं आतापर्यंत थोडंसं कुठेतरी एकतर्फ असं जात असताना पाहायला मिळतंय, थोडंसं कुठेतरी प्रेशरमध्ये आहे. परंतु क्रिकेट हा खेळ खऱ्या अर्थानं अनिश्चिततेचा खेळ म्हणून ओळखला जातोय. ना भूतो ना भविष्य ओळखला जाणारा खेळ अर्थातच क्रिकेट. आणि ह्याच क्रिकेटने संपूर्णतः आज वसई तालुक्याला ह्याच अंडरम बॉक्स क्रिकेट असोसिएशननं आपण पाहायला गेलं ना तर प्रेक्षक राजा वर्ग असेल, हा संपूर्णतः आज डोक्यावर घेऊन मिरवलंय ह्या अंडरम क्रिकेटला. आणि हे निमित्त आहे यावेळेला मनवेलपाडा प्रीमियर लीग, एक भव्य दिव्य आयोजन. पुन्हा एकदा प्रयत्न, काय क्षेत्ररक्षण केलं जात आहे, परंतु यावेळेला 1 2 3 4 4 धावा. मंत्रण आहे, जो स्वीकारतो ना तो मात्र नक्कीच यशस्वी होत असतो. संघर्ष आतापर्यंत स्वीकारलाय, जतीन पाटील आतापर्यंत मैदानात उभा ठगलाय, परंतु टार्गेट आपण पाहायला गेलं तर 40 धावांचं टार्गेट यावेळेला जतीन पाटीलच्या खेळला पूर्णविराम. बॅक टू द डगआउट, मर्यादित क्षेत्राच्या बाहेर गेलेला चेंडू. 16 धावा धावफलकावर.
येणारे 6 चेंडू, येणारे 6 चेंडू मध्ये 24 धावेंची गरज आहे. हिरो बनण्याची संधी दुसरीकडून तुषार. मॅच मध्ये आपण पाहायला गेलो तर औपचारिकता बाकी. येणारे 5 24 धावेंची गरज असताना अतिरिक्त धाव पुन्हा एकदा धावफलकामध्ये भर पडली जाते. विकास हा खेळाडू देखील एक जुना जाणता खेळाडू म्हणून नेहमीच ज्या खेळाडूकडे पाहिलं जात आहे, मर्यादित क्षेत्राच्या बाहेर गेलेला चेंडू तिसरा गडी त्याच रूपानं त्याच स्वरूपानं पुन्हा एकदा बॅक टू द डगआउट. येणारे 4 चेंडू मध्ये 23 धावा. रचित नवीन फलंदाज. सामना थोडासा एकतर्फा असा जात असताना पाहायला मिळतं. पुन्हा एकदा रेहांत दुर्गेश 11 संघ तेच वर्षत्व तेच दबदबा आज पुन्हा एकदा MPLच्या मैदानामध्ये. हा इतिहास आहे या संघाचा आणि हा इतिहास पुन्हा एकदा दोहरला जातोय ह्याच संघानं. यू मिस आय विल डेफिनेटली इट फर्निचर डिस्ट्रॉय. गडीबाद मनीष घरत. काहीसं वेगळं करण्याचा प्रयत्न होता यावेळेला. अतिरिक्त धाव पुन्हा एकदा धावफलकामध्ये ऍड, परंतु सामन्यामध्ये औपचारिकता बाकी. शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी. सामना फिनिश. सामना खल्लास. विजयी संघ एकतर्फा असा विजय प्राप्त करत असताना पुन्हा एकदा टीम रेहांत दुर्गेश 11 अर्णाला संघ टॉप 12 मध्ये दाखल होतोय. अँड हार्ड लक टीम गुरुदत्त मनवेलपाडा. आपल्याला देखील पुढील मॅच साठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील.